अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका करण्यात आलेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीची सुटका करण्यात आलेली आहे। बाल सुधारगृहातून अल्पवयीन आरोपीला सोडण्यात आलेला आहे। मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर या अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहातून सोडण्यात आलेला आहे। या अल्पवयीन आरोपीच्या आत्यानं मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टानं या आरोपीला जामीन मंजूर केला आणि त्याची अल्पवयीन आरोपीची आता सुटका करण्यात आली। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। तब्बल 1 महिना बाल निरीक्षण गृहात काढल्यानंतर अल्पवयीन आरोपीची आज बाल निरीक्षण गृहातून सुटका झाली आहे। खरं तर अनेक नाट्यमय घडामोडी या सगळ्या दरम्यान घडल्या। 19 तारखेच्या पहाटे अपघात झाला होता, ज्यात दोघांचा बळी या अल्पवयीन आरोपीने घेतला होता। त्यानंतर 20 तारखेला या अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाच्या समोर हजर करण्यात आलं, मात्र त्याला त्याच दिवशी जामीन झाला। हा जामीन झाला त्यावरती देखील टीका झाली, कारण बाल न्याय मंडळाच्या निकालासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले। त्यामध्ये प्रामुख्यानं दोघांचा बळी घेतल्यानंतरही आणि मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यानंतरही या अल्पवयीन आरोपीला कसं सोडण्यात आलं असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। त्याचप्रमाणे ज्या अटी शर्ती त्याला बाहेर सोडण्यासाठी टाकण्यात आल्या होत्या त्याविषयी देखील अनेक प्रकारे टीका झाली। त्यानंतर सोशल मीडिया आणि मीडिया त्याचप्रमाणे समाजामध्ये या घटनेचे पडसाद उमटायला लागले आणि पुन्हा एकदा या अल्पवयीन आरोपीला 21 तारखेला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आलं। या अल्पवयीन आरोपीच्या त्याच्यावरती दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आणखी कलमवाढ करण्यात आली आणि पुन्हा त्याची रवानगी म्हणजे बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार पुन्हा त्याची रवानगी या बाल निरीक्षण गृहात करण्यात आली। या साधारणपणे जवळजवळ महिनाभराच्या कालावधीमध्ये 2 वेळा त्याला या बाल निरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश जे आहेत ते वाढवून देण्यात आले। 2 वेळा त्याचा कालावधी वाढवण्यात आला। खरं तर पोलिसांकडून असं सांगण्यात येत होतं की त्याच्या जीविताला बाहेर धोका आहे आणि